नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. चला तर आज एक बेस्ट मोटिवेशनल मराठी स्टोरी सांगत आहे. ज्यांना जीवनात काहीच मार्ग सापडत नाही त्यांच्यावर आधारित ही आहे मोटिवेशनल स्टोरी. मराठी बेस्ट मोटिवेशनल स्टोरी. एक मुलगा होता. एका सर्वसाधारण त्याचं वय 25 ते 26 वर्ष. एक श्रीमंत मालकाच्या इथे तो नोकरी करत असतो. तसं पाहिलं तर तो एकटाच असतो. त्याला आईवडील नसतात. जीवनामध्ये त्याला खूप अडचणी, पैशांची टंचाई खूप असते. दिवसभर काम करायचा, रात्री घरी आल्यावर स्वयंपाक बनवायचा, खायचा, झोपायचं, हेच त्याचं रुटीन होतं. एके दिवशी काय झालं, रात्री रोजच्यासारख्या त्यांनी 4 चपात्या बनवल्या आणि त्यातील एक चपाती गायब झाली. फक्त तो जेवण्यासाठी हात धुवायला उठला तेव्हाच एक चपाती गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं. मग तो मुलगाने पाळत ठेवून पाहिलं की त्याची चपाती जाते तरी कुठे. तर लपून लक्ष दिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एक उंदीर त्याची चपाती चोरून घेऊन जात होता आणि त्याने पटकन त्याला पकडलं. उंदीर बोलू लागला, माझ्या नशिबातलं मला घेऊन जाऊ दे आणि खाऊ दे. यावर तो मुलगा उंदराला म्हणाला, हे बघ, मी फार गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत आणि फक्त 4 चपात्या बनवल्यात, त्यातून एक तू घेऊन जातोस. आधीच नशिबाने माझे खूप हाल चालवले आहेत. यावर उंदीर म्हणाला, तुझ्या सगळ्या अडचणींचं उत्तर एक माणूस देऊ शकतो आणि मार्ग पण निघू शकतो. मुलाने विचारलं, कोण आहे तो माणूस? उंदीर म्हणाला, गौतम बुद्ध. त्याच्या आश्रमात जा आणि त्यांना तुझ्या अडचणींबद्दल सांग. ते तुला सांगतील की काय करायचं आहे. ते मुलाला पटलं. दुसऱ्या दिवशी त्याने कामावरून 8 दिवसांची मालकाकडून सुट्टी घेतली. गौतम बुद्धांचा आश्रम म्हणजे खूपच लांब होता आणि जाता जाता मुलाला रात्र झाली. रस्त्यात त्याला एक मोठा हवेली किंवा मोठा एक बंगला दिसला. त्याला वाटलं, चला आता आपण रात्र इथंच काढावी. त्याला वाटलं सकाळी जाता येईल. बंगल्याचे मालकीन फार दयाळू असतात. त्याला थांबू दिलं. बंगल्याच्या मालकिनीने विचारलं, कुठे चाललास? त्याने उत्तर दिलं, गौतम बुद्धांना भेटायला चाललो आहे आश्रमामध्ये. मालकीण म्हणाली, मी माझा पण एक प्रश्नाचं उत्तर घेऊन ये. गौतम बुद्धांकडून माझा प्रश्न हा आहे की माझी 20 वर्षाची मुलगी जन्मापासून अजून बोलली नाही. त्यांना विचार की माझी मुलगी कधी बोलेल. आणि आईच्या असं बोलताना डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मुलगा म्हणाला की मालकीण बाई, मी तुमचा प्रश्न त्यांना विचारेल आणि उद्या त्याचं उत्तर घेऊन नक्की येईल. तुम्ही काही काळजी करू नका. सकाळ झाल्यावर मुलगा चालायला लागला.